गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. जे सकाळी बघणार असेल त्यांच्यासाठी गुड मॉर्निंग, दुपारी बघणार असेल त्यांच्यासाठी गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी बघणार असेल त्यांना गुड इव्हनिंग. आज आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया बघणार आहोत. हे जरी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डला ह्याच्यावरती क्वेश्चन जरी नसले तर तुम्हाला ह्याच्यावरती CETला क्वेश्चन्स वगैरे असणार आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन्स काढणार आहे. आज आपण जी बॉडी बघणार रॉडसाठी बघणार आहोत. रॉड बघा, असा एक थिन रॉड आहे युनिफॉर्म. ठीक आहे. ह्या थिन रॉडसाठी आपण आज 3 मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि 3 रेडियस ऑफ गायरेशन्स काढणार आहे. म्हणजे असा एक थिन रॉड आहे युनिफॉर्म. बघा, ऑब्जेक्ट आपण कोणता घेतलेला आहे, थिन युनिफॉर्म रॉड किंवा असे एक रेक्टेंग्युलर काय असणार आहे, प्लेट असणार आहे. आणि त्याचा जो ॲक्सिस असणार आहे, ॲक्सिस कुठून जाणार आहे, सेंटरमधून जाणार आहे. असा ॲक्सिस कसून जाणार आहे, ह्या सेंटरमधून जाणार आहे त्या बॉडीच्या. ठीक आहे. आणि त्याच्या लेंथला, ही त्या रॉडची जी लेंथ आहे, युनिफॉर्म रॉडची लेंथ आहे, त्याला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. आपल्याला ह्याच्यासाठी काय काढायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन्स. ठीक आहे. क्वेश्चन समजला. आज आपल्याला काय बघायचं आहे, ऑब्जेक्ट जो दिलेला आपल्याला असा एक रॉड दिलेला आहे. ते डायग्राममध्ये बघा, हा रॉड आहे, त्याचं मास काय आहे, एम म्हणजे कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ रॉड आणि एल म्हणजे त्याची काय असणार आहे, लेंथ. थिन युनिफॉर्म रॉडसाठी किंवा एक रेक्टँग्युलर ही जी आयताकृती प्लेट दिसते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन्स. ते पण त्यासाठी ॲक्सिस कुठून गेला पाहिजे, त्याच्या सेंटरमधून. ॲक्सिस कुठून गेला पाहिजे, सेंटरमधून. आणि त्याच्या लेंथला, हा जो ॲक्सिस आहे त्या लेंथला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. आता हे पूर्वी ह्याचं डेरिवेशन होतं, आपण ह्याचं डेरिवेशन बघणार नाही. फक्त एक फॉर्म्युला फक्त तुम्हाला सांगेन, ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. तो जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो बघा, ॲक्सिस सेंटरमधून जातो आहे, तो जो असणार आहे ml² अपॉन 12. हा मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ह्याचं डेरिवेशन आहे, ह्याचं डेरिवेशन आहे ओल्ड सिलेबसमध्ये ह्याचं डेरिवेशन होतं, पण ते आता तुम्हाला नाही. फक्त काय लक्षात, ml² अपॉन 12. बघा, प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहे. आत्तापर्यंत आपण बघितले प्रॉडक्ट ऑफ काय असतो, प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा काय असतो, स्क्वेअर असतो. इथं पण मास आणि डिस्टन्सचा काय, स्क्वेअर. आता 12 कसं लक्षात ठेवायचं, 12 कसं लक्षात ठेवायचं बघा, रॉड आणि सेंटरसाठी अक्षरं किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि रॉड म्हणजे मराठीत रॉड, हे किती अक्षरी 2. बरं, रॉड 2 म्हणजे किती येणार, 6 दुने 12. हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पहिला झाला बघा रॉडसाठी. हा युनिफॉर्म रॉड आहे किंवा रेक्टेंग्युलर प्लेटसाठी सेंटरसाठी आपण बघितला आहे. त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेला आहे, हा ml² अपॉन 12. प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा, प्रत्येक वेळी मास आणि डिस्टन्सचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. हे लक्षात ठेवा. प्रत्येकासाठी प्रॉडक्ट ऑफ मास, प्रत्येक बॉडीसाठी प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि 12 हे डेरिवेशन आहे, पण आपण डेरिवेशन बघणार नाही. फक्त लक्षात ठेवण्यासाठी बघा, सेंटरसाठी बघतोय आपण, सेंटर आणि रॉड म्हणजे 2, 6 दुने 12 म्हणजे 12. आता ह्याचे आपण गायरेशन्स काढू. तुम्हाला माहिती आहे गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो. सेंटरसाठी आपण गायरेशन्स बघणार आहे. त्याचा जो फॉर्म्युला असतो बघा, स्क्वेअर रूटमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरसाठी आणि त्याचं त्या रॉडचं मास. ठीक आहे. बघा, ही व्हॅल्यू मी इथं पुट करतो, म्हणजे काय येईल, इथं लिहितो मी KC इज इक्वल टू, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू ICC ml² अपॉन 12. आणि हा जो यम तसाच, हा m कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, KC इज इक्वल टू √L² अपॉन 12. म्हणजे स्क्वेअरला हा स्क्वेअर रूट जाईल, म्हणजे KC इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, L अपॉन √12. किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो, L √4 × 3, म्हणजे 2 निघतील. म्हणजे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय मिळेल, L 2 √3. हे बघा, तुम्हाला जर लेन दिली जाईल त्याच्यावरून तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन काढू शकता सेंटरसाठी, किंवा ह्या सेंटरसाठी तुम्हाला युनिफॉर्म रॉडचं मास दिलं जाईल, लेन दिलं जाईल, आणि त्याच्यावरून त्याचा तुम्ही काय काढू शकता, मुवमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवा CETसाठी. ठीक आहे. आता आपण दुसरा ऑब्जेक्ट बघणार आहे. दुसरा ऑब्जेक्ट तोच असणार आहे, युनिफॉर्म थिन युनिफॉर्म रॉडच असणार आहे. आपण रेक्टेंग्युलर किंवा रेक्टेंग्युलर प्लेट असणार आहे, फक्त ॲक्सिस बदलणार आहे. तो जो ॲक्सिस असणार तो एंडसाठी बघणार आहे. कशासाठी बघणार आहे आपण, एंड, वन एंड, आणि तो ॲक्सिस कसा असणार आहे, परपेंडिक्युलर लेंथ. आणि आपल्याला काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन्स. बघा, आता हे मात्र तुम्हाला तुम्ही काढून दाखवतो कसं असतो ते. बघा, असा
हा रॉड असणार आहे, त्याचं मास यम असणार आहे, लेंथ त्याची काय असणार आहे, ही लेंथ यल. ठीक आहे. आणि जो ॲक्सिस आहे, ॲक्सिस समजा ह्या एंडमधून पास करा किंवा ह्या एंडमधून पास करा, आपल्याला वन एंडसाठी बघायचा आहे, कुठले हा किंवा हा घ्या. समजा आपण हा ॲक्सिस घेतला, हा ॲक्सिस बरोबर आहे, ओ पॉईंटमधून जातो तो, ओला काय ह्या इथं. आणि आपल्याला माहिती आहे सेंटरचा आपण आत्ताच बघितलेला आहे, सेंटरसाठी काय असणार आहे, तो काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स आहे हे टोटल यल आहे, हे किती होणार आहे, यल/2 हाफ. आणि हे सुद्धा किती होणार आहे, यल/2. ठीक आहे. आपल्याला एंडसाठी काढायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन. आता हे जे दोन ॲक्सिस जर बघितले, हे दोन ॲक्सिस कसे आहेत, पॅरलल आहेत. आणि अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिस, आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरल ॲक्सिसचा स्टडी केलेला आहे. IO इज इक्वल टू काय असतो, IC प्लस MH². ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यासाठी काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. देअरफॉर बघा, IC म्हणजेच आता आपण काढला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, mL²/12. ठीक आहे. आणि H म्हणजेच काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ॲक्सिस. पॅरल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती असणार आहे, यल/2. आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळेल बघा, S² इज इक्वल टू L²/4. मग हा आपण इथं पुट करू आणि ही व्हॅल्यू इथं पुट करू, म्हणजेच बघा देअरफॉर IO इज इक्वल टू काय मिळेल, mL²/12 आणि प्लस हा यम तसाच, आणि ह्या एचची इथं व्हॅल्यू काय असणार आहे, L²/4. ह्यातून mL² निघेल, म्हणजे IO इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, mL², ब्रॅकेटमध्ये काय राहील 1/12 आणि 1/4. ठीक आहे. आपण छेद समान करूया, म्हणजे काय मिळेल बघा, IO इज इक्वल टू mL². इथं काय मिळेल, हे 4 इकडे जातील, हे 12 इकडे जातील, 4 + 12 आणि 12 × 4 किती असणार आहे, 48. म्हणजे 4 + 12 म्हणजे किती मिळणार, तर आपल्याला 16 मिळतील. म्हणजे mL² × 16 आणि 48 हे किती येणार, 3. म्हणजे आपल्याला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळाला एंडसाठी, mL² काय असणार आहे, हा 3 असणार आहे, mL²/3. बघा, वन एंडसाठी काढलेला आपण, वन एंडसाठी, इथल्या एंडसाठी किंवा इथल्या कुठलेही तुम्ही पास करा, थिन युनिफॉर्म रॉड किंवा रेक्टेंग्युलर प्लेटसाठी वन एंडसाठी काय असणार आहे, mL²/3. लक्षात जर ठेवायचं असेल तर एंड किती लेटर आहेत, 3 लेटर्स आहेत, 1 2 3. ठीक आहे. mL² राहणार आहे, प्रोडक्ट ऑफ मास डिस्टन्सचा स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे तिथं मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, प्रोडक्ट ऑफ मास डिस्टन्सचा स्क्वेअर/3. आणि जर लक्षात ठेवायचं असेल तर 3 एंडसाठी END एंड 1 2 3 1 2 3. ठीक आहे. आता ह्याचे आपण गायरेशन्स काढूया. रेडियस ऑफ गायरेशन्स बघा, रेडियस ऑफ गायरेशन्स एंडसाठी आपल्याला काढायचे आहेत. रेडियस ऑफ गायरेशन्स बघा, रेडियस ऑफ गायरेशन्स आपल्याला एंडसाठी बघायचे आहेत. हे आपले थिन रॉड आहे, ह्या एंडमधून पास होतो, ओ पॉईंटमधून. हा सेंटरसाठी ॲक्सिस आहे, त्यामधलं डिस्टन्स आपलं L/2. ओके. आता रेडियस ऑफ गायरेशन्स शिथलं आपल्याला काढायचे आहेत, KO. अंडररूट काय असणार आहे, तिथलं मुवमेंट ऑफ इनर्शिया आता आपण बघितलं एंडसाठी, IO आपण हा आपला फॉर्म्युला आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो, √I/m. ठीक आहे. मग रेडियस ऑफ गायरेशन्स एंडसाठी बघतोय आपण, ही व्हॅल्यू पुट करू आपण, mL²/3 आणि हा m कॅन्सल होईल आणि K इज इक्वल आपल्याला काय मिळेल, √L²/3. मग ह्यातून बाहेर निघेल, काय निघेल, KO इज इक्वल टू हा L बाहेर पडेल आणि √3. हा बघा रेडियस ऑफ गायरेशन्स एंडसाठी, हा मुवमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी लक्षायचं, एंडसाठी. ठीक आहे. तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जातील आणि एंडसाठी विचारतील, लेन दिली जाईल, हा फॉर्म्युला पुट करायचा. इथं मास दिलं जाईल, लेन दिली जाईल, त्यानंतर तुम्ही काय काढू शकता, मुवमेंट ऑफ इनर्शिया एंडसाठी. ठीक आहे. आता आपण तिसरा जो बघणार आहे, तिसरा व्यवस्थित द्या, म्हणजे इथं आपण काय कोणतं प्रिन्सिपल यूज केलं किंवा कोणता थेरम यूज केला हे काढण्यासाठी, वन एंडसाठी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपण प्रिन्सिपल ऑफ किंवा थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस. ठीक आहे. आता आपण पुढं बघूया, पुढचा आणि तिसरा, इथं 3rd नंबर.
आता आपल्याला थर्ड जो बघायचा आहे तो प्लेटसाठी बघायचा. 3 युनिफॉर्म प्लेट घेऊया आपण. काय घेणार आहे? प्लेट. आपण प्लेटसाठी बघणार आहे, ठीक आहे. आणि जो ॲक्सिस असणार आहे, ॲक्सिस तो सेंटरमधून जाणार, सेंट्रल. आणि आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन्स काढायचे. म्हणजे आत्ता जो आपण पहिला जो बघितला होता तो सेंटरमधून जाणार होता. नंतर दुसरा जो जाणार होता तो काय होता? एंडमधून जाणार होता, ठीक आहे. आता आपल्याला जो बघायचे असे एक प्लेट घेणार आहे आपण, अशी प्लेट, ठीक आहे. ही एक प्लेट असणार आहे. ही प्लेट तिची काय असणार आहे? लांबी असणार आहे, लेंथ. आणि ही तिची काय असणार आहे? ब्रेथ. आणि आपल्याला ह्या सेंट्रलसाठी बघायचं आहे. हा त्याचा सेंटरचा ॲक्स. ह्यासाठी आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ह्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. 3 युनिफॉर्म प्लेट, सेंट्रलसाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपण फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया बघूया, ठीक आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. बघा आता मी डायग्राम एक काढतो. अशी रेक्टँग्युलर प्लेट आपण काढूया. ह्याचाच यूज करतो स्केल, ठीक आहे. ही त्याची काय असणार आहे? लेंथ. ही काय असणार आहे? ब्रेथ. ओके, ही लेंथ आणि ही ब्रेथ, ठीक आहे. आणि ॲक्सिस असा असणार आहे. लाईक हिअर मी दाखवतो इथं तुम्हाला. हा आपला ॲक्सिस असणार आहे. ह्या ॲक्सिससाठी आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. ही लेंथ आणि ब्रेथ, ठीक आहे. आता आपण इथं जो असणार आहे, ही जी आपली जी लेंथ असणार, ही लेंथ, इट्स लाईक ही लेंथ. ही लेंथ म्हणून मी अशी दाखवतो. ही लेंथ आपली. आणि ब्रेथ म्हणून बघा, ब्रेथ म्हणून मी अशी दाखवतो. ह्याला आपण कोणता एक वाय ॲक्सिस म्हणूया आपण ह्याला. से वाय ॲक्सिस. हा असणार आहे तो झेड ॲक्सिस, ठीक आहे. आणि हा जो असणार आहे आपलं ब्रेथ, हा ब्रेथ मी असा दाखवतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या अंडरस्टँडिंगसाठी तुमच्या. ही आपली लेंथ आहे, पिंक कलरचा आहे तो लेंथ आहे आपली. आणि हा ब्ल्यू कलरचा पेन आहे तो ब्रेथ. म्हणजे आपण हा काय कन्सिडर करू? असा आपण एक्स ॲक्सिस कन्सिडर करू, हा वाय ॲक्सिस कन्सिडर करू, आणि आपला झेड ॲक्सिस. हा झेड ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस म्हणजे आपली काय असणार आहे? ब्रेथ. आणि हा काय असणार आहे? लेंथ, ठीक आहे. आता बघा हे जे 3 ॲक्सिस आहेत कसे म्युच्युअल परपेंडिक्युलर आहेत. तिथं आपण प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर काय असतं? आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हे आपण यूज करणार आहे लास्टायचं, आय एक्स प्लस आय वाय. आता इथं जर बघितलं तर थोडा वेळ हे बघा. आता हे जे दिसतं ती आपली काय असणार? लेंथ. आणि लेंथचा हा काय असणार आहे? हा ॲक्सिस बायसेक्टर आहे, म्हणजे इथून जातोय बरोबर. लेंथच्या जर इथून जात असेल, लेंथच्या बरोबर असा जर जात असेल तर त्यासाठी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो त्यासाठी? म्हणजे आपल्याला आय एक्ससाठी जो मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळणार आहे ह्यासाठी जो मिळणार आहे, म्हणजे त्याच्याबरोबर सेंटरमधून हा ॲक्सिस जातो आहे, ह्याच्या सेंटरमधून जातो आहे. आणि सेंटरसाठी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया बघितला आहे लक्षाचं मग अशी सेंटरमधून जात असेल तर यम एल स्क्वेअर अपॉन काय असतो? 12. म्हणजे इथं काय येणार आहे? यम एल स्क्वेअर अपॉन 12, ठीक आहे. आणि आय वायसाठी बघा हा बायसेक्टर आहे, म्हणजे ही त्याची लेंथ झाली. आणि इथून तो जातो आहे सेंटरमधून. या ब्रेथच्या हा काय जातो आहे? सेंटरमधून जातो. इथं कसा लेंथच्या हा काय होता? सेंटरमधून जात होता, म्हणून तो आपण हा एक्स ॲक्सिस म्हणलेला आहे, म्हणून त्यासाठी हा. तर आय वायसाठी काय असणार आहे? हा ह्या लेंथमधून जातो आहे, ब्रेथमधून जातो आहे. म्हणजे इथून सेंटरमधून जात असेल तर तिथं काय असणार आहे? यम बी स्क्वेअर अपॉन 12. इथं कशी लेंथसाठी हा होता. नंतर आपण ब्रेथसाठी, हा ब्रेथ आहे, असा जर जात असेल तर त्यासाठी असणार. ही व्हॅल्यू आपण इथं पुट करू, ही व्हॅल्यू इथं पुट करू. बघा आय झेड इज इक्वल टू यम एल स्क्वेअर अपॉन 12. आणि इथं काय असणार आहे? यम बी स्क्वेअर अपॉन 12. ह्यातून बघा यम 12 निघेल, म्हणजे आय झेड इज इक्वल टू यम अपॉन काय असणार आहे? 12. आणि ब्रॅकेटमध्ये एल स्क्वेअर अपॉन काय असणार आहे? बी स्क्वेअर्स. हा बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया हा जो आहे बाय अजून कशावरून काढला आपण? प्लेटचा, 3 युनिफॉर्म प्लेटचा काढला सेंट्रलसाठी, ह्या ॲक्सिससाठी काढलेला आहे.
ठीक आहे. तो आपल्याला हा मिळाला m/12 L² + B². म्हणजे इथं मास, प्रॉडक्ट ऑफ मास आणि ह्याचा डिस्टन्सचा काय समचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा तुम्ही. आपण 3 काढलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओला आपण रिंग शेप बघणार आहोत. ठीक आहे. थांबूया आपण. थँक्यू.